तर बघा सर्वांना नमस्कार। तर बघा सर्व शाळेत जाणाऱ्या मुलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कारण की ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बाबाजींनी सांगितलेले 4 नियम कोणते ते विद्यार्थी जीवनामध्ये आपण पाळायचे असतात। हे जे 4 नियम जर आपण विद्यार्थी जीवनात पाळले तर आपण अभ्यासासोबत आपण धार्मिक जीवनात सुद्धा या ठिकाणी यशस्वी होऊ आणि आपले विद्यार्थी जीवन नक्की यशस्वी होईल आणि आपण आपल्या जे पण आपले काही स्वप्न असेल जे पण काही आपल्याला पुढे चालून बनायचे त्याच्यात आपण नक्की यशस्वी होईल, नक्की त्याचं आपल्याला फळ मिळेल। तर ते 4 नियम कोणते आपल्याला बाबाजींनी सांगितले तर ते हा व्हिडिओ सर्व मुलांनी लक्ष देऊन बघा। या व्हिडिओमध्ये आपण 4 नियम व्यवस्थितपणे समजून घेणार आहे, तर सर्व मुलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन बघायचा आहे। तर सर्वप्रथम व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आता भरपूर काही मुलांना जनार्दन स्वामी म्हणजे बाबाजी अर्थात माहीत नसते, तर आपण त्यांना थोडक्यात सांगू। तर जनार्दन स्वामी हे महाराष्ट्रातील खूप मोठे संत होते आणि त्यांनी 16 वर्षे तपश्चर्या केली आणि 16 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना साक्षात भगवान शंकराने म्हणजे महादेवाने त्यांना साक्षात दर्शन दिले आणि त्यांच्या आज्ञेनुसार बाबाजींनी नंतर समाजसेवेला सुरुवात केली। त्यामध्ये अनुष्ठान परंपरा असेल, गुरुकुल परंपरा असेल, श्रमदान परंपरा असेल, यासारख्या परंपरा बाबाजींनी सुरू करून समाजाचे या ठिकाणी कल्याण केलं आणि आज त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज हे त्यांचं कार्य आज पुढे नेते। तर आपण बाबाजींवर एक स्पेशल व्हिडिओ दुसरा तयार करू। या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट करू ते म्हणजे बाबाजींनी 4 नियम कोणते आपल्याला पाळायला सांगितलेले, तर आपण ते या व्हिडिओमध्ये बघू। तर बघा आपण 4 नियम अगोदर समजून घेऊ। पहिला नियम आहे बाबाजींनी सांगितलेला सतत अभ्यास, दुसरा नियम मुलींची संगत नको, तिसरा नियम वाईट मित्राची संगत नको आणि चौथा नियम ब्रह्मचारित्र राखणे। तर आता एक एक नियम आपण समजून घेऊ। तर बघा पहिला नियम आपल्या बाबाजींनी सांगितला सतत अभ्यास। आता सतत अभ्यास म्हणजे भरपूर काही जणांना वाटलं की फक्त अभ्यासच करायचा 24 तास म्हणजे आपल्या हातात फक्त पुस्तक अभ्यास, तसं नाही। सतत अभ्यास म्हणजे बघा आपल्याला शाळा रोज असते, ज्यांनी क्लास लावला त्यांना क्लास रोज असतो, तर रेग्युलर शाळेत जाणे, रेग्युलर क्लासला जाणे आणि शाळेतून घरी आल्यानंतर जे आज शाळेत शिकवलं त्याची कमीत कमी रिव्हिजन का व्हायला करायची। म्हणजे आपले जे रोजचं ठरलेले 1 तास 1.5 तास 2 तास जेवढे पण काही आपला अभ्यासाचा वेळ ठरलेला आहे तेवढा रोज नियमितपणे थोडा का व्हायना पण रोज अभ्यास करणे, म्हणजे रोज अभ्यास आपल्याकडून झाला पाहिजे। आज शाळेत काय शिकवलं ते आपण घरी आलो रिव्हिजन झाली पाहिजे, याला म्हणतात सतत अभ्यास। सतत अभ्यास म्हणजे की आपण कोणतं पण काम रेग्युलरपणे करणे, म्हणजे आपलं जे कोणतं पण काम आहे ते आपण रेग्युलरपणे करायचे, याला आपण सतत अभ्यास म्हणतो। हा जो पहिला नियम आहे सर्व मुलांना समजला असेल। तर दुसरा नियम बघा, दुसरा नियम आपल्याला सांगतो की मुलींची संगत नको। आता मुली संगत नको म्हणजे बघा आता आपल्याला बाबाजींनी प्रवचन आज सांगाय की मुलगी ही प्रत्येक मुलीमध्ये ती माता पार्वतीचं रूप असतं, म्हणजे तिच्याकडे जर आपण वाईट दृष्टीने बघितलं तर त्याचे परिणाम सुद्धा वाईट होतात आणि ते एक महापाप आहे। त्यामुळं प्रत्येक मुलीकडे आपण आपली बहिणी समान म्हणजे आपली बहीण मानली पाहिजे प्रत्येक मुलीला, त्याच्याकडे आपण चांगल्या दृष्टीने बघितली पाहिजे। पण त्या पण मुलीकडे वाईट प्रकारचे दृष्टिकोन बघणे, वाईट प्रकारचे संबंध ठेवणं हे महापाप आहे, हे चांगलं नाही। त्यामुळे दुसरा नियम आपल्याला सांगतो की मुली संगत म्हणजे प्रत्येक मुलीला आपण कोणत्या पण वाईट प्रकारचे संबंध ठेवायचे नाही। हा दुसरा नियम म्हणजे मुलींची संगत नको। आता तिसरा नियम आपल्याला बाबाजी सांगतात तो म्हणजे वाईट मित्रांची संगत नको। आता वाईट मित्रांची संगत म्हणजे आपल्याला माहिती शिवाय देणारे मित्र असेल, भांडणं करणारे मित्र असेल, रेग्युलर शाळेत न जाणारे मित्र असेल किंवा त्यांच्या अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही आणि सगळ्या लवकर उठत नसेल, अशी जे वाईट प्रकारे मित्र प्रत्येक सोबत असतात, वर्गामध्ये असतात, सोसायटीमध्ये असतात, आजूबाजूला असतात, जशा मित्रापासून जर आपल्याला जर जीवनात पुढे जायचं असेल तर तसे मित्र पहिले आपल्याला कमी करायचे। कोणते? जे मित्र आपल्याला शिवाय देतात, जे मित्र भांडणं करतात किंवा जे मित्र वाईट प्रकारचे गुण आहे तर त्या मित्रांपासून आपल्याला राहायचं, कारण की आपले जे पण काही स्वप्न आहे आणि जर आपले विद्यार्थी आपल्या आई वडिलांचं नाव जर खऱ्या अर्थाने मोठं करायचं असेल तर आपल्याला जेवढे ते पहिली गोष्ट जे वाईट मित्र आहे त्यांच्यापासून लांब राहायचे। त्याच्या सहवासात जर आपण गेलो तर आपण आपल्या चांगल्या मार्गातून भटकतो आणि आपण आपले जे पण काही चांगले गुण आहे तर आपण विसरून जातो। पण मात्र ज्यांच्यातले वाईट गुण आपल्याला देतात, कारण की बघा आपल्याला नेहमी असं म्हणलं जातं की आपल्याला जर चांगले गुण घ्यायचे तर त्या गोष्टीला वेळ लागतो, परंतु वाईट गुण घ्यायला आपल्याला वेळ लागत नाही, कारण की वाईट गुण हे ऑटोमॅटिक आपल्याला येऊन जातात। जर आपल्याला शिक्षण घेण्यासाठी शाळेत जावं लागतंय पण जर आपल्याला अनपढ राहण्यासाठी दुसऱ्या शाळेत जायची गरज नाही, आपण घरीच राहू ते ऑटोमॅटिक होत जाईल। तर तिसरं नियम काय? वाईट मित्रांची संगत नको। चौथा नियम आपल्याला बाबाजी सांगतात ब्रह्मचारित्र राखणे। आता ब्रह्मचारित्र राखणे म्हणजे बघा ब्रह्मचारित्र राखणे म्हणजे रोज आपलं नियमितपणे सकाळी लवकर उठणं, ध्यान करणं असेल, रोज देवाचं ध्यान करायचं सकाळी उठल्यानंतर आणि रोज मंदिरात जाणं असेल आणि आपापल्या पद्धतीने आई वडिलांची सेवा असेल, साधू संतांची सेवा असेल किंवा ऋषी कोणत्या पण या ठिकाणी कोणत्या पण सेवा म्हणजे आपण देवाच्या धार्मिक या ठिकाणी सेवा ते आपल्या पद्धतीने करणे, याला आपण म्हणतो ब्रह्मचार्य राखते म्हणजे काय? आपल्या धर्माचं पालन करायचं। आता हे जे 4 नियम कोणते होते? पहिला नियम सतत अभ्यास,
दुसरा नियम मुलींची संगत नको, तिसरा नियम वाईट मित्रांची संगत नको, चौथा नियम ब्रह्मचारी तर राखले. हे जे 4 नियम आहे बघा मुलांनो, हे जर 4 नियम तुम्ही व्यवस्थितपणे पाळले आणि तुमच्याकडून रोज जर याचे व्यवस्थित पाळून झालं सकाळी झोपेत उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे जर तुम्ही 4 नियम पाळले तर तुम्ही नक्कीच विद्यार्थी जीवनात यशस्वी होशाल आणि तुमचे येणारे नक्की अडीअडचणी दूर होतील. तुम्हाला अभ्यास सुद्धा मन लागते 4 नियम पाळल्यानंतर. त्याच्यामुळे हे जे 4 नियम आहे हे बाबाजी स्वतः सांगतात. जो पण विद्यार्थी वयाच्या 25 वर्षापर्यंत हे नियम पाळतो तो विद्यार्थी जीवनात कधीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, यशस्वीच होईल विद्यार्थी. त्यामुळे हे जे 4 नियम मी तुम्हाला ते एवढं दिवस संपूर्ण सांगितले, हे 4 नियम सर्व मुलांनी आपापल्या पद्धतीने पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की बघा आपल्याला असं म्हटलं जातं की ज्ञान तेथे ज्ञान, त्याचा ज्ञान तेथे मान. त्याच्यामुळे आपल्याला जर चांगल्या गोष्टी ज्ञान असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला मान मिळेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला इज्जत मिळेल. त्यामुळे हे जे 4 नियम तुम्ही आपल्या सर्वांनी सांगितले, हे जे 4 नियम जर तुम्ही तुमच्या चांगल्या दृष्टिकोनातून वापरले आणि याच्यावर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार केला तर हे नियम तुम्हाला नक्की जीवनात चांगल्या मार्गावर घेऊन जातील. तर हा व्हिडिओ कसा वाटला सर्व मुलांनी नक्की कळवा. आणि हे जे 4 नियम प्रत्येक सर्वांना जाणले व्हिडिओ जाता सांगतो, सतत अभ्यास, मुलींची संगत नको,